राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात भाष्य केलं त्या विरोधात चंद्रपूर येथे भाजप जिल्हा आणि महानगरतर्फे संविधान बचाओ काँग्रेस हटाओ आंदोलन शुक्रवारी 13 सप्टेंबरला करण्यात आलं। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपा पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेस आणि राहुल गांधी हेच देशाचे आणि संविधानाचे खरे शत्रू आहेत। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कधीही सन्मान दिला नाही। काँग्रेसने डॉक्टर आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केलं। राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे, त्यावरून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याचं सिद्ध होतं। देशाला, संविधानाला आणि आरक्षणाला वाचवायचं असेल तर खऱ्या अर्थाने काँग्रेसलाच हटवलं पाहिजे असंही ते म्हणाले। या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या। काँग्रेसला ओबीसी समाजातील व्यक्ती पंतप्रधान झाल्याचं बघत नाही, त्यांचा खरा चेहरा अमेरिकेत गेल्यानंतर समोर आला। देशाच्या विरोधात राहुल गांधी परदेशात बोलतात ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केलं। काँग्रेसने फक्त त्यांच्या लोकांचा सन्मान केला, आता तर भारत रत्न बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण व्यवस्था ही त्यांना नको आहे। असं असतानाही लोकसभा निवडणुकीत ते जनतेसोबत खोटं बोलले। आता तर त्यांना काय हवं आहे हे राहुल गांधी यांनी आपल्याच तोंडून सांगितलं आहे। 99 खासदार निवडून येताच राहुल गांधी यांना सत्तेचा अहंकार आला आहे आणि त्यातूनच ते आता आरक्षण हटवण्याचं वक्तव्य करत आहेत। काँग्रेसचा संविधान विरोधी चेहरा भाजप घराघरात पोहोचवेल आणि राहुल गांधी माफी मागत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील, असा इशारा पालकमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला। 1954 मध्ये भंडाऱ्यात पराभूत करणारे काँग्रेसचे नेते होते। भारतरत्न हे पंतप्रधानांनी काँग्रेसच्या स्वतःला घेतलं, पण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी मात्र त्यांच्या मनामध्ये विष होतं। 1989 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि जनता दलच्या सरकारने भारतरत्न हे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं। आता माननीय मोदीजी एक मागासवर्गीय देशाचा प्रधानमंत्री, राहुल गांधीजी सांगतात की मैं ब्राह्मण हूं, मैं जनुए धारू ब्राह्मण हूं, मेरा दत्तात्रेय गोत्र है। असू द्या, तुम्ही शुद्ध ब्राह्मण असू द्या। या देशामध्ये सर्व जाती पंथाचा सन्मान आहे, या देशामध्ये समरसता आहे, पण तुम्हाला आरक्षण हटवण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्हाला 99 खासदार निवडून आल्याबरोबर एवढा अहंकार मस्ती आली की तुम्ही आता अमेरिकेत जाऊन आरक्षण हटवण्याच्या बाता करताय। चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीने आता निर्णय केला, ही सुरुवात आहे। गणेश उत्सव संपल्यावर यांचा खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जीव की प्राण लावू। काँग्रेसचा असत्याचा चेहरा हा जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण पोहोचवू। अरे जो जिल्हा दीक्षाभूमीचा जिल्हा आहे, ज्या चंद्रपूर जिल्ह्यात शोषित वंचितासाठी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंखनाद केला, एल्गार केला, या ठिकाणी या वंचिताच्या आवाजासाठी पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही दलित बांधवांपर्यंत जाऊ आणि ज्या विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काँग्रेस हे जळतं घर आहे, ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाबासाहेबांचा परमपूज्य बाबासाहेबांचा फोटो फाडून टाकला, त्या महाविकास आघाडीच्या विरुद्ध जय भीम म्हणत, भारत माता की जय म्हणत, वंदे मातरम म्हणत आजपासून हा संघर्ष सुरू झालाय आणि हा संघर्ष आता संपणार नाही जोपर्यंत राहुल गांधीजी माफी मागत नाही।